नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहता LS मराठी। नवीन आयकर कायदा 2025 कार्यान्वित करण्यासाठी तपशीलवार आराखडा मांडण्यात आला आहे। या नियमानुसार भांडवली नफा, शेअर बाजारातील उत्पन्न आणि अनिवासी कर आकारणी यांसारख्या क्षेत्रांमधील कागदपत्रांची पूर्तता अधिक कडक होणार आहे। यामागे करगळती रोखण्याबरोबरच पारदर्शकता आणण्याचा सरकारचा हेतू असल्याचं सांगण्यात येत आहे। नवीन नियमांनुसार वित्तीय साधनांची कागदपत्र सादर करणं गरजेचं आहे। भारत सरकारनं आयकर अधिनियम 2025 ची अधिसूचना जारी केली। त्यानुसार हा कायदा नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजे 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे। नवा कायदा हा 64 वर्षे जुन्या आयकर अधिनियम 1961 च्या धोरणांवर आधारित असेल। या नवीन कायद्याच्या अंमलबजावणीमुळे कर प्रणाली सोपी होणार आहे। अंमलबजावणी सुधारेल आणि खटलेबाजीही कमी होणार आहे, असा अंदाज तज्ञांकडून व्यक्त केला जातोय। नोकरदार, गुंतवणूकदार आणि व्यावसायिकांवर याचा परिणाम होईल असे अनेक बदल कायद्यात करण्यात आले। कराचे टप्पे किंवा दरांमध्ये कोणताही बदल होणार नाही। साधारण ITR फायलिंगची अंतिम मुदत 31 जुलै 2026 असेल। बिझनेस प्रोफेशनल ITR ची अंतिम मुदत 31 ऑगस्ट पर्यंत असेल। 2026 पासून फायनान्शियल इयर आणि असेसमेंट इयरच्या जागी फक्त एकच टॅक्स असेल। त्यामुळे गोंधळ कमी होईल आणि टॅक्स कॅल्क्युलेशन करणं सोपं होईल। सुधारित विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम मुदतही वाढवण्यात आली आहे। ऑडिट झालेल्या कंपन्यांसाठी अंतिम मुदत 31 ऑक्टोबर असेल, तर काही विशेष प्रकरणांमध्ये अंतिम मुदत 30 नोव्हेंबर असेल। या व्यतिरिक्त टॅक्स इयरच्या समाप्तीपासून 12 महिन्यांपर्यंत शुल्क भरून सुधारित विवरणपत्र दाखल करता येणार आहे। नवीन नियमानुसार मुंबई, कोलकाता, दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, पुणे, अहमदाबाद आणि बंगळुरू इथं राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगाराच्या 50% घरभाडे भत्ता अर्थात HRE ची सूट मिळेल, तर इतर ठिकाणांसाठी ही मर्यादा 40% राहील। या सवलतींचा लाभ घेण्यासाठी घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील व्यावहारिक संबंध नोंदवणं बंधनकारक असणार आहे। नवीन नियमानुसार कंपनीकडून मिळालेल्या घराच्या टॅक्स व्हॅल्युएशन मध्ये कपात करण्यात आली आहे। खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी टॅक्सेबल व्हॅल्यू आता शहराच्या लोकसंख्येवर अवलंबून असणार आहे। 40 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये टॅक्सेबल व्हॅल्यू पगाराच्या 10% असणार आहे। 15 ते 40 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पगाराच्या 7.5% आणि इतर भागांमध्ये पगाराच्या 5% असेल। यामुळे खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवरचा कर कमी होणार आहे। पूर्वी हे दर 15% होते। कर्मचाऱ्यांसाठी फ्री फूड बेवरेजवर असणाऱ्या सवलतीची मर्यादाही वाढवण्यात आली आहे। जर एखादी सिक्युरिटी शेअर्स किंवा डिबेंचर्स कन्व्हर्ट केली तर होल्डिंग कालावधी पूर्वी मूळ गुंतवणुकीच्या बॉन्ड्स किंवा डिपॉझिट सर्टिफिकेट्स कालावधीमध्ये जोडला जाईल। नवीन नियमामुळे कॅपिटल गेन टॅक्स, शेअर बाजारातील व्यवहार आणि नॉन रेसिडेन्शियल टॅक्सेशन यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये नियमांचं पालन कडक करण्यात आलं असल्याचं वृत्त आहे। या व्यतिरिक्त काही डिस्क्लोजर सुलभ करण्यात आले। नवीन नियमांमध्ये विविध कर संबंधित कार्य आणि कार्यपद्धतींचा समावेश आहे। ऑडिटर्स आणि कंपन्यांवर वाढीव जबाबदाऱ्या येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। दरम्यान फॉरेन पोर्टफोलिओ असलेल्या गुंतवणूकदारांना पॅन कार्डच्या नियमांबाबत वाद निर्माण होऊ शकतो। यामध्ये अनेक बदल करण्यात आले। नवीन कायद्याची शब्दरचना बदलून तो सोपा करण्यात आला। अनेक गुंतागुंतीची कलमं बदलण्यात आली आहेत। काही मजकूर काढून टाकण्यात आला आहे। पारदर्शकता आणणं, करगळती रोखणं आणि भारताच्या कर प्रणालीला जागतिक मानकांशी जोडण्याचा भाग म्हणून नवीन नियमांकडे पाहिलं जात आहे। कर भरणा सुलभ व्हावा यासाठी कायद्यातील अनेक तरतुदी आणि प्रक्रिया सुलभ आणि सुटसुटीत करण्यात आल्या। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी, पुणे।